मंडळी, आपल्या भारतात सगळ्यात जास्त महत्त्व संस्कृतीला दिलं जातं. सोबतच भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला जन्मोजन्मीचं नातं मानलं जातं. लग्न झाल्यानंतर पती पत्नी कायमसाठी एकमेकांचे होऊन जातात. लग्नामध्ये 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन पती पत्नी एकमेकांना देतात. पण हे वचन आजकाल फक्त एका प्रथेपुरतं मर्यादित राहिलंय का, असा प्रश्न पडतो. कारण जर आपण भारतात बघितलं तर घटस्फोटाच्या संख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसते. विशेषतः जर पुणे शहराची आकडेवारी जर बघितली तर यामध्ये देखील बरीच वाढ झालेली दिसतीये. पुणे कौटुंबिक न्यायालयानं 2025 ची जी आकडेवारी जाहीर केली आहे ती खरंच धक्कादायक आहे. 2025 मध्ये एकूण 2380 घटस्फोटांच्या प्रकरणांची पुणे न्यायालयामध्ये नोंद झाली आहे. हा आकडा जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की आजकाल किती मोठ्या प्रमाणावर लग्न मोडतायत आणि लोक किती जास्त प्रमाणावर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत आहेत. याच्या पुढे जाऊन अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे आता 2026च्या सुरुवातीच्या 1.5 महिन्यांमध्ये पुणे न्यायालयात जवळपास 445 घटस्फोटांसाठी नोंद झाली आहे. या आकड्याचा बारकाईने विचार केला तर हा आकडा खरंच एक धक्कादायक सत्य आपल्या समोर आणतोय. यातली 350 प्रकरणं ही दोघांच्या संमतीने म्हणजे म्युच्युअल डिव्होर्स म्हणून नोंदवली आहेत. म्हणूनच मंडळी, पुण्यामध्ये या वाढत्या घटस्फोटांची कारणं नेमकी काय आहेत, नवरा बायको एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय का घेतायत, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा इंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, पुणे हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं आणि वेगानं विकसित होणारं शहर आहे. शिक्षण, IT उद्योग, नोकरीच्या संधी आणि आधुनिक जीवनशैलीमुळे इथं अनेक तरुण स्थायिक होतात. मात्र या बदलांचा परिणाम कुठेतरी समाज रचनेवर आणि कुटुंब व्यवस्थेवर देखील होतोय. त्यामुळेच आजकाल शहरात घटस्फोटांचं प्रमाण वाढताना दिसतंय. भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानलं जातं. याआधी लग्न एकदाच व्हायचं आणि आयुष्यभर टिकवण्याचा प्रयत्न केला जायचा. मतभेद झाले तरी कुटुंब आणि समाजाच्या दबावामुळे जोडपी एकत्र राहत होती. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. लोक फक्त स्वतःच्या आनंदाला आणि मानसिक समाधानाला अधिक महत्त्व देत आहेत. पण मंडळी, हे एका बाजूला बरोबर जरी असलं तरी यामुळे घटस्फोट वाढण्याची जी आकडेवारी आपल्या समोर येते ती खरंच हादरवणारी आहे. यामध्ये आर्थिक अडचणी असतील, भावनिक गुंता असेल, शारीरिक अडचणी असतील, पण या सगळ्या मागची सायकोलॉजी जर बघितली तर याच्यातून बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. या वाढत्या घटस्फोटांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण असेल तर ते म्हणजे वेस्टर्न कल्चरचं आकर्षण. मंडळी, तसं बघायला गेलं तर पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये घटस्फोटांचं प्रमाण हे बरंच कमी आहे. पण आपल्या कल्चरनुसार बघायला गेलं तर हे प्रमाण खूप जास्त दिसतंय. आधीच्या तुलनेत आता लोक पाश्चिमात्य देशांमध्ये जाऊन आपला बिझनेस सुरू करतायत, तिथं जाऊन नोकरी करतायत किंवा भारतातूनच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून ते बाहेरच्या देशातल्या लोकांशी जोडले गेलेत. जागतिक लेवलला काय सुरू आहे या गोष्टींची माहिती त्यांना आहे आणि सोबतच चित्रपट असतील किंवा वेब सिरीज असतील याच्या माध्यमातून वेस्टर्न कल्चर जे आहे ते लोकांना खूप चांगल्या पद्धतीने माहीत झालंय आणि या वेस्टर्न कल्चरचं लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर आकर्षण झालंय. आता याच्या मागची कारणं काय आहेत तर या देशांमध्ये लोक खुलेपणाने व्यक्त होतात, न घाबरता स्वतंत्र वागतात आणि उघडपणे आपली बाजू मांडून ठाम निर्णय घेतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नात्यापेक्षा आणि भावनिक गोष्टींपेक्षा तिथं शिक्षण, नोकरी किंवा स्वतःचा आनंद, वैयक्तिक गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे कुठंतरी आपल्या भावनिक असलेल्या लोकांमध्ये ते कल्चर बघितल्यावर आपलीच कुचंबना होती की काय असं त्यांना वाटायला लागतं आणि त्याच्यामुळे लोक या पाश्चिमात्य कल्चरकडे वळतात आणि त्याच नादात त्यांना इतकं जास्त प्रॅक्टिकल व्हायची सवय लागते की त्यांना त्या प्रॅक्टिकल गोष्टींच्या आधी भावना देखील असू शकतात याचाच विसर पडलाय. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कॉर्पोरेट लाईफ. मंडळी, तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर कॉर्पोरेट लाईफमध्ये, ऑफिसमध्ये अफेअर्सचं प्रमाण खूप प्रचंड वाढलेलं दिसतंय. म्हणजे अगदी काही ठिकाणी तर नवरा बायको एका ऑफिसमध्ये काम करत असूनही एका ओपन मॅरेजमध्ये देखील राहत आहेत. आता ओपन मॅरेज म्हणजे काय, तर दोघंही मॅरिड आहेत, पण जर नवऱ्याला वाटलं अजून कोणाबद्दल काही आकर्षण आहे किंवा बायकोलाही तसं वाटलं तर ते रिलेशनशिपमध्ये देखील येऊ शकतात. म्हणजे तुम्ही विचार करा की लोक मॅच्युरिटी आणि ब्रॉड माइंडसेटच्या नावाखाली काय काय करतायत. वकीलही सांगतात की IT क्षेत्रामधल्या लोकांचं डिवोर्स जास्त प्रमाणावर होत आहेत. कारण आता एकतर 8-8 तासांच्या यांच्या ड्युटी असतात, त्यातून पण त्यांना कामाचा स्ट्रेस इतका असतो की 12-12 तास ती लोक काम करत असतात. प्लस घरी आल्यानंतर पण लॅपटॉप घेऊन बसतात आणि काहींचे तर इतर देशातले क्लायंट्स असतात तर त्यांना रात्रभर मीटिंग अटेंड कराव्या लागतात. त्यांच्या कामाची वेळ आपल्या भारतीय वेळेच्या अगदी अपोजिट आहे. त्याच्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही, कम्युनिकेशन होत नाही आणि एकमेकांची चिडचिड होते. सोबत राहून एकमेकांशी न बोलणं या गोष्टीवरून भांडण वाढत जातं.
यामुळे जो तणाव निर्माण होतो, हा तणाव निघून जावा यासाठी माणसं एकमेकांशी कम्युनिकेट करण्यापेक्षा बाहेर कुणाचा तरी आधार शोधतात आणि या एक्स्ट्रा अफेअर्समुळे त्यांची लग्न तुटतात. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे लोकांना आजकाल पर्सनल स्पेस, स्वतःचं स्वातंत्र्य, माझं Instagram, माझी रूम, मी कमावते किंवा मी कमावतो, माझी गाडी, हे सगळं माझं माझं करण्याची इतकी जास्त सवय लागली आहे, की आपलं पण काहीतरी असतं. आपण लग्न केलंय आणि आता आपण तू आणि मी न राहता आपण झालो आहोत, ही भावना त्यांच्यामध्ये कुठेतरी हरवत चालली आहे. आधी कसं असायचं, नवरा बायकोचं भांडण झालं, की बायको म्हणायची, "कुठं जाणार आहेत? सरड्याची धाव कुंपणापर्यंत, रात्रीला घरी लागायला येतील." आणि नवऱ्याला पण वाटायचं, की ती काय मला सोडून जाणार नाही. 2 दिवस माहेरी गेली तरी परत येईल. पण आत्ताची परिस्थिती तशी नाहीये. आता जर दोघांमध्ये कुठलेही मतभेद झाले, अगदी छोटंसं भांडण जरी झालं, तरी कम्युनिकेशन न करून आणि स्वतःची एक पर्सनल स्पेस जपण्याच्या नावाखाली लोकं एकाच घरात, एकाच छताखाली राहून तासनतास, दिवसेंदिवस एकमेकांशी बोलतच नाहीत आणि याला ते नाव देतात, की पर्सनल स्पेस. हे थोड्या काळापुरतं ठीक आहे. पण जर हे एका एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन नात्यात दुरावा निर्माण करत असेल, तर मग हे असं पर्सनल स्पेस किंवा माझी लाईफ आहे, मला स्वातंत्र्य हवंय, मी कुठेही फिरू शकतो, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, या सगळ्यांमध्ये आपण त्या माणसाला आणि त्या नात्याला हरवून बसतो. त्यानंतर आज आपण बघितलं तर लोकांमध्ये इगो मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय. कारण आधी जसं असायचं, की नवरा कमवून आणायचा आणि बायको घराचं सगळं नियोजन करायची. घरात काय लागतंय, मुलांना सांभाळणं असेल, सगळं एकदम पद्धतशीर एखादी महिला करायची आणि पुरुष फक्त कमवण्याचं काम करायचा. मात्र आता महिलाही कमवायला लागल्यात. त्याच्यामुळे महिलांमध्ये देखील ती एक भावना आली आहे, की आता मीही कमावते, तर घरातलं अर्धं काम तू केलं पाहिजे. हे बरोबर पण आहे. पण मग गोष्ट जेव्हा पैशांची येते, त्यावेळेला मी कमावते आणि मी का माझे पैसे इथं देऊ, माझ्या घरच्यांनी मला शिकवलंय, ह्या गोष्टीमध्ये येतात. अजून एक गोष्ट म्हणजे लव्ह मॅरेजचं वाढतं प्रमाण. आता लव्ह मॅरेज करणं चुकीचं नाहीये. आजूबाजूची परिस्थिती बघितली तर आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल आधीपासूनच माहिती आहे, त्याच्यासोबत लग्न करणं थोडंसं सोयीचं किंवा कम्फर्टेबल वाटतं. पण स्वतःच्या मर्जीनं केलेल्या लग्नांमुळं आणि नंतर त्यामध्ये झालेल्या प्रॉब्लेम्समुळं आपल्याला कुणाची साथ मिळत नाही किंवा अनेकदा आपण लव्ह मॅरेज करताना घाईघाईमध्ये, आकर्षणामध्ये निर्णय घेतो आणि मग नंतर आपल्याला त्या व्यक्तीचं खरं रूप समजतं किंवा दोघांचे स्वभाव असे नाहीयेत, की दोघं एकत्र राहू शकतात याची जाणीव होते. मग त्यानंतर आपण सेपरेट व्हायचा निर्णय घेतो. पण आधी कसं असायचं, घरातली जाणती मंडळी लग्न ठरवायची, त्यांची मध्यस्थी असायची. त्याच्यामुळं कधी नवरा बायकोमध्ये काही भांडण झालं, तर त्याची जबाबदारी देखील घरातले मोठे घ्यायचे. पण आता आजकालचे तरुण-तरुणी स्वतःच्या मर्जीनं लग्न करतायत. लग्न करताना त्यांचे फ्युचर गोल्स एकमेकांना क्लिअर नसतात. दोघांचे प्रोफेशन्स वेगळे असतात आणि कितीही काही म्हणा, पण जोपर्यंत तुम्ही जास्त काळ सोबत घालवत नाही किंवा एखाद्याच्या तितकं जवळ जात नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचे निगेटिव्ह पॉइंट्स किंवा त्याचे वीक पॉइंट्स, त्याचे स्ट्रॉंग पॉइंट्स समजत नाहीत. त्याच्यामुळं घाईघाईमध्ये घेतलेला एक निर्णय नंतर जाऊन किती त्रासदायक ठरतो हे अनेकांनी अनुभवलं असेल. याचबरोबर आता समाजाच्या विचारांमध्ये देखील बदल झालेत. आधी असायचं की घटस्फोटाला स्वतःवर लागलेला एक मोठा डाग समजलं जायचं. कारण आधी घटस्फोट घेताना अनेक गोष्टींचा सामना करायला लागायचा. एकमेकांवर अगदी शिंतोडे उडवत वेगळे व्हायचे. पण आता लोकं परिस्थितीचा स्वीकार शक्य तितक्या लवकर करायला शिकल्यात. लोकांमध्ये एक एक्सेप्टन्स आलंय, जी चांगली गोष्ट आहे. एखाद्या त्रासदायक नात्यामध्ये राहण्यापेक्षा स्वतःचं एक चांगलं आयुष्य जगलेलं कधीही चांगलं. पण एखादं नातं तुटतंय आणि ते अगदी क्षुल्लक कारणांवरून तुटतंय, तर त्या गोष्टीला नॉर्मलाइज करण्यापेक्षा त्याच्यावर शेवटपर्यंत प्रयत्न करून काही उपाय निघतोय का, हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. नंतर आजकालच्या जोडप्यांमध्ये आपल्याला अंडरस्टँडिंग खूप कमी दिसते. म्हणजे स्वतःच्या मनासारखं झालं नाही तर लोकं लगेच त्रागा करतात. कंपॅरिझन देखील वाढली आहे. सोशल मीडियावर इतर जोडप्यांचे छान-छान फोटोज, व्हिडिओज बघून कुठेतरी स्वतःच्या नात्यामध्ये ती दोघंही कंपॅरिझन करायला लागलेत. लोकांच्या एक्स्पेक्टेशन्स वाढल्यात. म्हणजे अमुक-अमुक मैत्रिणीचा नवरा तिच्यासाठी हे करतो, तिला गाडी घेऊन दिली, तिला दागिने केले आणि मग मला का नाही? हे कंपॅरिझन करायची आणि ह्या अपेक्षा ठेवल्या जातात. पण हे सगळं करत असताना त्या मैत्रिणीनं काही कॉम्प्रोमाईज केलंय का आणि ते आपल्याला जमणार आहे का? त्या दोघांमध्ये अजून काही गोष्टी आहेत का? काही मतभेद आहेत का? हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. बरं, तिनं सिलेक्ट केलेला पार्टनर आणि आपण सिलेक्ट केलेला पार्टनर याच्यामध्ये किती फरक आहे हे देखील बघितलं पाहिजे. आज आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये आणि आपल्याला ती हवी आहे, तर दोघं मिळून कमवूयात, कष्ट करूयात आणि ती गोष्ट मिळवूयात. ही भावना, हा जिद्दीपणा आजकाल जोडप्यांमध्ये दिसत नाही. आजकालच्या लोकांमध्ये सहनशीलता फार कमी झाली आहे.
याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टी सहन करत स्वतःच्या आयुष्याचा अगदी मौल्यवान वेळ तिथं वाया घालवला पाहिजे. पण ज्या गोष्टी बसून, बोलून किंवा कुणाशी शेअर करून सॉल्व्ह होऊ शकतात, त्या गोष्टी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला पाहिजे. एकदा दोनदा भांडण झालं आणि त्यातूनच निष्कर्ष काढला की आमच्या दोघांचं पटतच नाही आणि आता आम्ही सोबत राहायचंच नाही असं ठरवलंय, तर पुढे जाऊन आयुष्यात कधी या गोष्टीचं रिग्रेट पण होऊ शकतं. जर तेव्हा बसलो असतो, बोललो असतो, काही उपाय काढला असता, काही मध्यबिंदू काढला असता, तर कदाचित ते नातं आजही छान टिकलं असतं. मग पुढे जाऊन रिग्रेट होण्यापेक्षा थोडी सहनशीलता, थोडे पेशन्स लेव्हल, थोडी मॅच्युरिटी आणून या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजेत. घटस्फोटांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कायद्यानं सोपी केलेली डिव्होर्सची प्रोसेस. सुरुवातीला माणसं म्हणायची की माणसानं कधी हॉस्पिटलची आणि कोर्टाची पायरी चढू नये, नाहीतर माणूस रस्त्यावर येतो. हे असं का म्हणायचे? तर आधी कोर्टाच्या सतत फेऱ्या माराव्या लागायच्या. त्यांची कागदपत्र, काउन्सिलिंग सेशन, तारखांवर दिल्या जाणाऱ्या तारखा, सेपरेशनचा काळ, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या काटेकोरपणे बघितल्या जायच्या की इतकी लेंदी प्रोसेस, त्या सगळ्यापेक्षा लोकं थोडं ॲडजस्ट करून एकमेकांसोबत राहायची आणि पुढे जाऊन अनेकांचे संसार व्यवस्थित व्हायचे. पण आता कायद्यानं ही प्रोसेस इतकी सोपी केली आहे की 2 ते 3 महिन्याच्या आत म्हटलं तरी डिव्होर्स पार पडतो. तर मंडळी, एकूणच काय, तर ह्या सगळ्या कारणांमुळे आजकाल पुण्यामध्ये डिव्होर्सचं प्रमाण वाढलंय. याबद्दल तुमचं काय मत आहे आणि डिव्होर्स होण्यामागं अजून काही कारणं आहेत का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.